मग ते मला आपल्याकडे शेळीचं पिल्लू त्याला काय केस नाहीत. मग त्याने 330 रुपयाच्या जुन्या रेट मध्ये मिल्क चार्जर नेलं आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये 1 किलोच्या पॅकेटमध्ये 13,600 रुपयाला बोकड विकलं. बोकड विकलं त्याने 13,600. तेच बोकड जे मरायला आलं ते 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये. बरं किती ग्राम देत होते ते? 15 ग्रॅम. बारक होतं का? बारक होतं लहान. 15 ग्रॅमने अवघ्या 2-3 महिन्यात 1 किलोचं पॅकेट संपलं का नाही. पुन्हा 6 महिन्यानंतर विकून 13,600 रुपये विकलं. ते मरायला आलं. म्हणजे एकंदर तुमचा अनुभव याचा घेतोय की तुम्ही पेरूचे जे तुमचा अनुभव सांगितला की हाच एसटी वैदिकचा पेरू त्यांना हाताने फुटला नाही. त्यांनी 2 मांड्यामध्ये घातला तरी फुटला नाही. कंपनीने त्याला 500 बक्षीस जिंकले आणि पण त्यांनी कापून खाल्ला. ते मला अरे जादूच आहे म्हणले. म्हणजे एकंदरीत बघायला झालं तर तुम्ही जर क्वालिटी पिकवली तुम्हाला त्याचे काहीच अडचण येत नाही. परिणाम बघायला भेटतात पुढे. 100%. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याला ड्रिप वॉटर कुठल्याही प्रकारची खत सोडायची गरज लागत नाही. एसटी वैदिकचा पूर्ण बेसळ डोस भरल्यानंतर. तुमचं स्वतःचं रासायनिक दुकान पण आहे, चालू आहे आता. 25 पूर्ण झालेत. आणि एसटी वैदिक आपण 1-2 वर्ष झालं विकतोय. दुसऱ्या वर्षी चालू आहे आता. मागच्या 22 जूनला आपण ऑर्डर दिली होती. आता कालचा 22 जून झालं म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. तर आपण आपल्या शेतामध्ये मागच्या वर्षी तुरीला पण वापरतो. आता आपल्याकडे ऊस आहे सध्या 14-15 कांड्यावरती. मार्चची 22 मार्चची. बरं रासायनिक अजिबात स्वतःचं दुकान असून स्वतः एक पण पाकिट टाकला नाही. इरेज एक कोणी पण टाकले नाही. एक दाना पण एक पण नाही. बघा सांगा आता तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी त्यांना. 100% आपण. खूप चांगला अनुभव आहे सर. धन्यवाद.